नमस्कार. लाईफ ऑफ मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मॉम्सचे खूप खूप स्वागत आहे. आणि सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी गरम पाणी तर पाहिजे. गरम पाणी पिते. आज मी खूप एक्सायटेड आहे आणि सकाळच्या कामाला एकदम जोशमध्ये मी सुरुवात केलेली आहे. सर्व कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि मी काही बिछानासुद्धा धुवून घेतलेला आहे. एकदम जोशमध्ये कामं करायचा मूड झाला आहे. आज मला एक मीटिंग अटेंड करायची आहे आणि त्या मीटिंगला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आपण जाणार आहोत त्या मीटिंगला, तर त्यासाठी सुरूपासूनची जी तयारी आहे ती पटपट मी सगळी कामं करून घेते. सकाळची कामं आवरायला मला 9 साडेनऊ तरी वाजणार आहेत, कारण माझ्या मुली 9:30 वाजता जातात. त्यामध्येच मला भूक लागली आणि नाश्त्याला मी दूध बिस्किट खाऊन घेतलं पटपट. आणि नंतरची बाकीची कामं आहेत, म्हणजे अजून मला डब्याला चपाती भाजी तयार करायची आहे, मुलींच्या डब्याची तयारी करायची आहे. त्यानंतर किरकोळ कामं आपल्या घरामध्ये खूप असतात, जसं झाडू मारणं किंवा साफसफाई करणं, वस्तू जिथल्या तिथं जाग्यावरती ठेवणं. मला सुरूपासूनच स्वच्छतेची खूप आवड आहे, त्यामुळं मी सगळी माझी कामं व्यवस्थितच करते. मला घरामध्ये अजिबात घाण आवडत नाही आहे आणि दुसऱ्यांनीसुद्धा केलेली मला आवडत नाही. त्यामुळे माझ्या घरामध्ये जे वातावरण असतं एकदम नेहमी स्वच्छ आणि सुंदर, मला असंच घर आवडतं, नीटनेटकं. आणि माझ्या मुलीसुद्धा ठेवायचा प्रयत्न करतात, पण गडबडीमध्ये वस्तू इथल्या तिथं आणि तिथल्या इथं होतात. मग नंतर त्या वस्तू आवरण्यामध्ये आपला जो वेळ जातो, कदाचित त्यालाच आपण काम असं म्हणतो. सकाळची कामं काय काय असतात? साफसफाई, कपडे धुवायचे, भांडी घासायचे, स्वयंपाक करायचा आणि मुलींना हवं नको ते बघायचं, त्यांच्या हाताखाली वस्तू द्यायच्या. नंतर साफसफाई करायची आणि जे त्यांना आवडतं ते बनवायचं. तर बनवायच्यावरून मला आठवलं, आज मी मसाले भात करणार आहे आणि झटपट होतो. त्यासाठी मी साहित्य घेतले ते बघा. खडा मसाला घेतला आहे आणि थोडा मी मटण मसालासुद्धा घेतला आहे, जिरं घेतलेत, आलं लसूण पेस्ट घेतले आणि कांदासुद्धा चिरून घेतला. कांदा आणि टमॅटो आणि वेगवेगळ्या भाज्या चिरून घेतल्यात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम तेल घेतलं आहे. तेलामध्ये मी सर्व खडे मसाले आणि जो मटण मसाला होता तो घेतला आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते आणि त्यानंतर कांदा घालूया. कांदा घातल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालायचा आणि व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये टमॅटो घालून घेते. टमॅटोसुद्धा घालणार आहे, तर त्या अगोदर वाटाणा फरसबी घालते. आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सर्व भाज्या आपण त्यामध्ये घालू शकतो. लाल तिखट घालायचं थोडंसं चवीप्रमाणे, हळद घालायची थोडी आणि ते परतून घ्यायचं. रेसिपी शेअर करण्याचं कारण की ही रेसिपी झटपट तयार होते. त्यानंतर आपण ह्यामध्ये टमॅटो घालूया आणि सर्व भाज्या व्यवस्थित आपण भाजून घ्यायच्या आहेत. आणि भाजून घेतल्यानंतर पाणी घालायचं आहे. पाणी ते उकळायचं आहे. उकळी आल्यानंतर आपण जे भिजवलेले तांदूळ आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत. तर प्रमाण किती घ्यायचं, तर समजा 1 वाटी आपण तांदूळ घेतला तर त्याच्यामध्ये 2 वाटी आपण पाणी घालायचं. ते तांदळावरती सुद्धा डिपेंड असते. तर तुमचा तांदूळ कोणता आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता. कधी एखाद्या तांदळाला तिप्पट पाणीसुद्धा घ्यावं लागतं. तर आता उकळी आली आणि उकळी आल्यानंतर मी गॅस कमी करते आणि मीठसुद्धा घालायचं आहे त्यामध्ये. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता. आणि शिजत आलं आहे भात, त्याला व्यवस्थित आपण थोडंसं शिजला आहे की नाही ते बघून घ्यायचं. पाणी आटवायचं पूर्ण आणि आपला भात तयार झाला. खूप मस्त आणि सोपी, साधी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. आणि ही दही बरोबर खाल्ली किंवा लोणच्याबरोबर खाल्ली तर खूप सुंदर लागते. अशा प्रकारे भात तयार झाले आणि मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी भाताची रेसिपी शेअर केली. तर सकाळी सांगितल्याप्रमाणे आता मी माझ्या मीटिंगला चाललेली आहे आणि ही आहे आमची मम्मी म्हणजे हिचं नाव आम्ही मम्मी दिलं. तर तिला मम्मी का नाव दिलं हे खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे ह्याच्या मागं. कारण ही आमच्या इथेच राहते आणि आम्ही इथे आल्यापासून
3 वेळा हिने मुलांना जन्म दिला आहे, म्हणजे 3 वेळा तिला पिल्लं झालेली आहेत आणि म्हणून आम्ही तिचं नाव मम्मी पाडलं आहे. तर अशा प्रकारे मी आता मीटिंगला आलेली आहे आणि आमची जी म्हैस आहे तीसुद्धा आळसामध्ये आहे. दुपार झालेली आहे, तिला झोप आली आहे आणि मी चालले गावाला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मीटिंगला चाललेले आहे. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर थंडीचं वातावरण आहे आणि चारी बाजूला ऊस, हिरवंगार वातावरण आहे. खूप छान असं गावाला वाटतं. तर गावाला जाते आणि तिथे मीटिंग झाल्यानंतर ते मीटिंग कुठं आहे ते सांगणं खूप महत्त्वाचं आहे. तर जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला हे असं एक धरण दिसलेलं आहे, तुम्हीसुद्धा बघा. तर मी मीटिंगच्या ठिकाणी पोचले. मीटिंग आहे एका मंदिरात. प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि त्याचं काम चालू आहे आणि आत्ता ते खूप अशा जर्जर अवस्थेमध्ये आहे, पण त्याचं काम चालू झालेलं आहे आणि सगळीकडे आता दगडी टाकलेले आणि ते बांधकाम चालूच आहे. ती सुद्धा आमची ह्या मंदिरातच आहे आणि मी मंदिरात ह्या पहिल्यांदा आलेली आहे. ह्या देवाचं नाव आहे कोटेश्वर मंदिर. तर मंदिरचे दगड बघा किंवा इथं मूर्त्या बघा, एकदम जुन्या काळातल्या आहेत. तुम्हाला मी सगळं दाखवते. कोटेश्वर म्हणजे हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे एक लिंगसुद्धा आहे महादेवाचं. तर तुम्ही दगडं बघू शकताय, मूर्त्या बघू शकताय, खूप जुन्या काळातल्या आहेत. गाईस तुम्ही हे बघू शकता, किती जुन्या जुन्या मूर्ती आहेत, एकदम जुन्या काळातल्या. इथे सर्किट अख्खं बसवलं. हे दगड आहे, बघू शकता, पूर्णपणे दगड आहे. हा हे दिसतंय तुम्हाला. ही सुद्धा मूर्ती आहे, खूप साऱ्या पाहू शकता. ही माझी मम्मी, जिला व्लॉगिंग करायचे आहे आणि ही इथे पाया पडत आहे. जय महादेव. हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचं तरी असेल. ही पिंड आहे महादेवाची. इथे आरती लावलेली आहे, बघू शकता. इथेच आरती आहे. ओम लिहिलेलं आहे. हे पाहू शकता, जुनं तेल पडलेलं. इथे महादेवाचा फोटो आहे आणि आता आपण बाहेर जाऊया. आणि सगळीकडे पडण्यासारखं भीती वाटते की कधी पडेल मंदिर हे, म्हणून त्याचं काम होणार आहे. तर बघा, तुम्हाला एक एक छोटी छोटी गोष्ट मी दाखवते. इथे मूर्त्या, कोरीव मूर्त्यासुद्धा आहेत. आतमध्ये महादेवाची पिंड आहे. ते पाया पडते, देवाला नमस्कार करते. खूप शांतता आहे आणि शांत वातावरणामध्ये एकदम समाधानी असं वाटतं. तुम्ही बघू शकता, इथे सर्व महिला जमा झालेल्या आहेत आणि इथे मीटिंग चालू आहे. तर मीटिंग कशा संदर्भात आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे, ते मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर आपला मेन दाखवण्याचा उद्देश जो होता तो म्हणजे मला तुम्हाला मंदिर दाखवायचं होतं. आणि माझी जी मीटिंग होती, मी जे सकाळी सांगितलं होतं, तर ती मीटिंगसुद्धा माझी इथे झालेली आहे. आणि चला आता आपण रिटर्न जाऊया.
तर ही जी मीटिंग होती ती माझ्या मम्मीच्या गावाला होती आणि मम्मीच्या गावाचं नाव मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। तर इथे मम्मीने मला सांगितलं की आमच्या इथे एका मनीनी म्हणजे एका मांजराने पिलांना जन्म दिलेला आहे। तर आम्ही ते बघायला चाललो आहे। तुम्ही पण चला, तुम्हाला पण दाखवते। आमचा इथे गोठा आहे, म्हशीचा गोठा, आणि म्हशीच्या गोठ्यामध्ये एका मांजरीने पिल्लांना जन्म दिला आहे। तर बघा किती पिल्लं आहेत, आपण बघूया एक एक करून। खूप एक्सायटेड आम्ही होतो आणि माझी मुलगी तर खूपच एक्सायटेड होती। अजून त्यांनी डोळे नाहीत उघडले, एक दोन जणांनी डोळे उघडलेत। तर किती पिल्लं आहेत ते आपण इथं बघणार आहोत। बघा, एक, वाव किती क्यूट आहे, एकदम छोटूसं। दोन, अजून खूप लहान आहेत, त्यांचे डोळे पण नाही उघडले। तीन, चार, चारच आहेत वाटतं। एक, दोन, तीन, चार आणि पाच। अरे बापरे, पाच पिल्लं आहेत आणि खूपच सुंदर अशी आहेत आणि क्यूट आहेत। आणि त्यांचा आवाज पण मी तुम्हाला ऐकवणार आहे। आणि ते व्हाईटवालं आहे ते मला खूप आवडलं आणि ते सुद्धा घेऊन जाणार आहे मी। आणि आम्ही मांजर आमच्या जवळ नको यायला म्हणून आम्ही आवाज केला नाही, कारण जर ह्यांच्या मम्मीने आम्हाला बघितलं तर ती आम्हाला काही सोडणार नाही, म्हणून आम्ही गपचूप आलो आहे आणि ते बघतो आहे। तर तुम्ही बघा, हातामध्ये मी घेतलं आहे, एकदम क्यूट आहे किती। आत्ताच त्याचे डोळे उघडलेले आहेत आणि एका हातामध्ये बसतं आहे, एवढं छोटूसं ते आहे। तर माझी मुलगी त्यांना बघून खूप खुश झाली आणि तिने त्याचा फोटो काढला, व्हिडिओ बनवला। तर आजकालच्या मुलांना तेवढंच लागतं की एखादी नवीन गोष्ट बघितली की त्याचे व्हिडिओ बनवतात, सेल्फी बनवतात। तर आम्ही त्यांना तिथेच ठेवलं आणि परत घरी आलो। तर हे बघा त्यांची मम्मी आहे, त्या 5 पिलांची मम्मी, काळी एकदम। त्यानंतर मम्मी बोलली की नारळ घेऊन जा, म्हणून मी तिथले 2 नारळ घेतले आणि तिथेच ते सोलायचं यंत्र आहे बघा, त्या यंत्राने माझे मिस्टर जे आहेत ते नारळ सोलतात आणि त्यांनी नारळ सोलले। आणि जेव्हा मी ते नारळ हातामध्ये घेतले तर नारळ बघितल्यानंतर त्यातला एक जो नारळ होता त्याला कोंब आला होता आणि तो कोंबचा नारळ नेऊन काय करायचं, म्हणून मी मम्मीला बोलली की तू इथेच ठेव आणि तो उगवायला बरा पडेल। तर मम्मी बोलली की खूप नारळ आहेत माझ्याकडे, तू घेऊन जा। तर म्हणून मी ते नारळ घेऊन घरी यायला लागले। आणि माझ्या मुलीने, तिला फुलांशी खूप प्रेम आहे, तर ती जिथं फुलं दिसतील तिथून तोडत असते, कारण तिला झाडांशी फुलांशी खूप प्रेम आहे। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मम्मीने मला मेथीची भाजी दिली होती, त्यानंतर अळूची पानंसुद्धा दिलेली। माझ्या मुलीला अळूची पानं आवडतात। माझी मुलगी हॉस्टेलला असते आणि ती इकडे आलेली होती 2 दिवसासाठी, तिला खायला मग मेथीची भाजी निवडायला घेतली लगेच। आणि निवडून झाल्यानंतर मग अळूच्या वड्या बनवल्या। तर ती 2 दिवसासाठी आली होती आणि तिला काय काय खाऊ वाटत होतं, तर मी काय काय बनवलं त्याची रेसिपीसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे मी। तर मी अळूच्या वड्या बनवल्या, नंतर मेथीची भाजी बनवली, अजून मोदक बनवले, नंतर खोबऱ्याची वडी बनवली आणि गाजरचा हलवा बनवला। तर ते सर्व पदार्थ मी ती आल्यानंतर 2 दिवसामध्ये बनवून तिला खायला घातले। येताना आम्ही फ्रेश कढीपत्तासुद्धा आणला होता, मम्मीच्या इथे कढीपत्त्याचं झाड आहे। मुलीला माझ्या केक खाऊ वाटत होता म्हणून रवा केक आणला, नंतर अजून एक फ्लेवरचा केक आणला होता, तर तिला केकसुद्धा आम्ही खाल्ले, खूप मजा केली। तर ह्या पुढचा जो व्लॉग आहे ह्याचा सेकंड पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येते, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय करा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।